नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद. जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमाला नागरिकांची उपस्थिती आणि जागतिक आदिवासी दिन आणि गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात पावसाची दमदार हजेरी लागली असताना ठाण्यात मात्र काही भागात गुरुवारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी 12 वाजेपर्यंत असा 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुंबईसह ठाणे शहरात गेल्या 2 दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटेल असा अंदाज व्यक्त होत असतानाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अचानक देखभाल दुरुस्तीचं अत्यंत महत्त्वाचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागात एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसंच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसंच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीनं करावाचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. गेले 2 दिवस मुसळधार पावसानं ठाण्याला झोडपलं असतानाच आज भर पावसात जनसेवकांच्या जनसंवाद कार्यक्रमात सुमारे 150 नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडलेत. आत्तापर्यंत 50%हून अधिक प्रकरणं मार्गी लागल्यानं ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासानं या उपक्रमात सहभागी होत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. भाजपाच्या खोपाट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम पार पडला. यावेळेला मुसळधार पाऊस असूनही सुमारे 150 नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले. यात वारसा हक्काचे प्रश्न, पुनर्विकास योजनेतील फसवणूक, पालिकेतील विविध विभागातील कामगारांच्या प्रश्नांचा समावेश होता. यातील काही प्रश्न केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच सोडवले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. यावेळेला ठाणे शहरातील 5 विभागातून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित राहिले. केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. हे अधिकारी त्या विभागात बुधवारी भेट देणार असून प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यावर उपाययोजना करतील अशी माहिती त्यांनी दिली. यावेळेला आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, विकास पाटील हे देखील उपस्थित होते. कैलासवासी रामभाऊ म्हाळगे यांच्या काळापासून सुरू असलेल्या जनसंवादाचा उपक्रम आम्ही आज सागायत सुरू ठेवलाय. लोकसहभाग, लोकचळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आम्ही काम करतोय. काही प्रश्न जागीच सोडवण्यात येत असून काही प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्याचं केळकर यावेळेला म्हणाले. आदिवासी क्रांती दल वांजुळशी आयोजित जागतिक आदिवासी दिन आणि गुणगौरव सोहळा 16 ऑगस्ट रोजी वांजुळशीत इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईकर, नोकरदार वर्ग आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं जागतिक आदिवासी दिन आणि गुणवंत विद्यार्थी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक सुनील मेस्कर सर यांनी केलं. तसंच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते योगेश सरुक्ते यांनी आपल्या भाषणातून आदिवासी संस्कृती कशी श्रेष्ठ आहे हे उदाहरणासह पटवून दिलं. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 10वी, 12वी आणि पदवीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी प्रेरणा मिळते. या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांजुळशेत येथील विद्यार्थिनींनी आदिवासी गाण्यावर सामूहिक नृत्य केलं. तसंच गावातील यावर्षी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी पांडुरंग लोहकरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसंच गावातील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कैलास धिंदळे सर यांनी व्यसनाधीनता या विषयावर एक कविता सादर करून व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे असा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ पडवळे होते. तसंच या कार्यक्रमानिमित्त विराज देठे, पूजा उंबरे, चिमुकल्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसंच या कार्यक्रमासाठी TM पडवळे, राजू लोहकरे, अरुण वाळेकर, कुंडलिक तांबेकर, गणेश पडवळे, रोहिदास शेंगाळ, काशीनाथ पडवळे, विनायक लोहकरे, लक्ष्मण शेंगाळे तसंच रामनाथ लोहेकर यांचं या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य लाभलं. गावातील उपसरपंच तुकाराम कोंडार, विजय पडवळे, प्रकाश लोहकरे, दुंदा पडवळे, अशोक लोहकरे, सागर तांबेकर, विठ्ठल पडवळे, काशीनाथ वाळेकर, प्रवीण शेंगाळ इत्यादी नागरिक उपस्थित होते. तसंच महिला वर्गाचाही विशेष सहभाग होता. या कार्यक्रमानिमित्त स्मशानभूमीजवळ वृक्षारोपणही करण्यात आलं.
सलग 3 दिवस सतत पडणाऱ्या पावसाचा धसका नागरिकांनी घेतल्यानं आज ठाणे रेल्वे स्थानक रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. काल रेल्वे रुळांवरून झालेली पायपीट, वाहतूक कोंडी यामुळे अनेक नोकरदारांनी आज घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला किंवा सुट्टी घेतली आहे. त्यामुळे मागील 2 दिवसांपेक्षा ठाण्यात आज वेगळं चित्र होतं. सलग 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं ठाणेकर त्रस्त झालेत. रस्ते पाण्याखाली जाणं, रेल्वे रुळांवर पाणी साचणं, वाहतूक कोंडी अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यानंतर अखेर बुधवारी ठाण्यात चित्र बदललं. मंगळवारी अनेक नोकरदारांनी मुलुंड भांडूप इथून पायपीट करत रेल्वे रुळांवरून चालत ठाणे रेल्वे स्थानक गाठलं होतं. ठाण्यात पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात होती. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं. या अनुभवामुळे अनेकांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला तर काहींनी थेट सुट्टी टाकली. परिणामी बुधवारी सकाळपासून ठाणे रेल्वे स्थानकावर नेहमीसारखी गर्दी नव्हती, परंतु रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटांनी उशिरा चालू होती. रस्त्यावरील वाहतूक देखील तुलनेनं सुरळीत होती. मंगळवारप्रमाणे बुधवारी देखील पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं. त्यामुळे नदी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण होतं. हे पाणी ओसरत असून आता बुधवारी देखील पाऊस पडल्यानं करायचं काय असा प्रश्न रहिवाशांना पडलाय. सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं गोरगरिबांचे संसार वाहून गेलेत. या प्रकाराला ठाणे महापालिकेची यंत्रणाच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरलं आहे त्या सर्वांना पालिकेनं तातडीची मदत म्हणून 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ठाणे शहरातील काही परिसर, कळवा पूर्व, मुंब्रा, कौसा, दिवा इत्यादी भागातील सखल वस्त्या जलमय झाल्या. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे अनेकांचं धान्य, अंथरूण पांघरूण, कपडा लत्ता वाहून गेलाय. पाणी शिरलेल्या अनेक वस्त्यांना शानू पठाण यांनी भेट दिली. कंबरभर पाण्यातून वाट काढत त्यांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला. याबाबत शानू पठाण यांनी नुकसानीस पालिका प्रशासनच जबाबदार आहे. योग्य रीतीनं नाले सफाई केली असती तर नाले तुंबले नसते. आज शेकडो गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आलेत. आयुष्यभर परिश्रम घेऊन जमा केलेल्या साधनांचा पाण्यात भिजून लगदा झालाय. त्यामुळे ठाणे महापालिकेनं तात्काळ पंचनामे करून ज्यांच्या घरात पाणी शिरलंय त्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. ठाणे महानगर पालिका के जितना भी क्षेत्र है, थाना, कलवा, मुमरा, दीवा, जिन परिसरों में, स्लमों में पानी भरा है, महानगर पालिका और प्रशासन को सभी को तुरंत 50,000 रुपये का मुआवजा देना चाहिए. उनको राहत मिल सके ताकि जिनकी ज़रूरत के सामान जैसे कि राशन, गद्दे, पूरे जो उनकी यूज़ की ताबड़तोड़ जो चीज़ें थी वो खराब हो गई है, जो बह गई है, उनको राहत मिल सके. यही सबसे बड़ी मांगनी है और तुरंत रूप में महानगर पालिका को पहला कदम यही करना चाहिए. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात नव्यानं हजर झालेल्या 8 सहाय्यक पोलीस आयुक्तांचा विभागनिहाय पदभार जाहीर करण्यात आलाय. तसंच 4 सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली अन्य विभागात करण्यात आली आहे. 12 जणांना गुन्हे, आर्थिक, वाहतूक, प्रशासन इत्यादी विभागांचा पदभार देण्यात आलाय. यात नव्यानं हजर झालेले किरण बालवडकर यांच्या खांद्यावर कल्याण वाहतूक विभागासह उल्हासनगर वाहतूक विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे शहर आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमले यांची कळवा विभागात, उल्हासनगर वाहतूक विभागाचे विजय पवार यांची विशेष शाखा 3 इथे, तर कल्याण वाहतूक शाखेचे संजय साबळे यांची मुख्यालय 2, शिवाय प्रशासन विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संध्या भिसे यांची वागळे इस्टेट वाहतूक विभागात बदली केली आहे. त्याचबरोबर नव्यानं हजर झालेले संभाजी जाधव यांची नौपाडा विभाग, विजय मराठे यांची भिवंडी पश्चिम विभाग, दीपाली खन्ना यांची वागळे इस्टेट विभाग, रवींद्र दौंडकर यांची गुन्हे शाखा, निलिमा पवार यांची विशेष शाखा 1, अंजली भोईर ठाणे वाहतूक विभाग, सुरेखा कपिले यांची प्रशासन विभागात आणि किरण बालवडकर यांच्यावर कल्याण वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या आदेशावर ठाणे पोलीस दलातील मुख्यालय 1 चे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांची स्वाक्षरी असून संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्तांना तात्काळ त्यांच्या नवीन पदाच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याचं नमूद करण्यात आलं आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद. जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमाला नागरिकांची उपस्थिती आणि जागतिक आदिवासी दिन आणि गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.